हाय, आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण एक एरर बघणार आहोत। तो एरर काय आहे तर इथं आपण ज्याला एक डाटाबेस आहे, या डाटाबेसला आपण ज्याला एक्सपोर्ट करायचा प्रयत्न करतोय कुठेही, त्याला तो आपल्याला असं काहीतरी एरर देतोय, ठीक आहे, की हा क्रॅश झालेला आहे म्हणून। ओके, मग याच्यावरती सोल्युशन काय तर PHP माय ॲडमिनला जाणे, आणि इथून हा डाटाबेस आपल्याला एक्सपोर्ट करायचा आहे। आता बेसिकली हा डाटाबेस आपण एक्सपोर्ट का करतोय, कारण इथे एक जंगल ट्रीमची वेबसाईट आहे, ती ज्याला मी तिला ओपन करायचा प्रयत्न करतोय त्याला असा एरर येतोय, ठीक आहे। त्यामुळे हा आपण इथून एक्सपोर्ट करतोय, ठीक आहे। आता आपला तो जो काय आहे डाटाबेस, ठीक आहे, तो प्रॉपरली एक्सपोर्ट झालेला आहे। इथे जर आपण बघितलं, ठीक आहे, तर आपला डाटाबेस आता प्रॉपरली एक्सपोर्ट झालेला आहे। आपल्याला जिथं पाहिजे तिथं हा आपण इम्पोर्ट करू शकतोय। तर अशा पद्धतीने आपण डाटाबेसचा एरर सॉल्व करू शकतो। थँक्यू व्हेरी मच।